चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. 3,000 रुपये वाटप आणि 2,000 रुपये पण. हो लाडक्या बहिणींनो, तुम्हालाच सांगत आहे मी, 3,000 रुपये वाटप. तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघू लागले ते 3,000 रुपये येणार येणार येणार, परंतु हप्ता काही जमा होत नव्हता. अखेरकार आज तो हप्ता आलेला आहे आणि आज ती वाटप सुरू झालेले आहे. सर्व बहिणींना, जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सलग 3,000 रुपयेचा मेसेज आताच पाठवण्यात आला. तुम्ही एक काम करा, मोबाईलचे मेसेज पहिले चेक करा. मेसेज तुम्हाला चेक करायचा आहे पहिले, आणि पहिले हा व्हिडिओ बघून घ्या. मी तुम्हाला काय गोष्टी सांगत आहे. आता काही बहिणींना हप्ता आलेला नसेल, त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्याबद्दल सांगतो, आणि हे 2,000 रुपये संदर्भात पण अपडेट सांगतो. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला एक एक अपडेट, एक एक माहिती आपण समजून घेऊया. आता तर लाडक्या बहिणींनो, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता या 2 महिन्याचे हे 2 हप्ते आहेत ते 3,000 रुपये. 18वा हप्त्याचे 1,500 रुपये आणि 19 हप्त्याचे 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला तर 3,000 रुपये वाटप जे आहे ती वाटप करण्यात येत आहे. आता यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी पण तुम्हाला समजून घेणं फार गरजेचे आहे. 3,000 रुपये वाटप फक्त त्याच बहिणींना येत आहे. कोणाकोणाला मिळत आहे समजून घ्या. ज्या बहिणी पहिले सर्वप्रथम पात्र आहेत, ज्या बहिणींची KYC झालेली आहे, ज्या बहिणीचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे, आणि अजून एक महत्त्वाचं राहिलं DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर या गोष्टी असतील तरच हप्ता, तरच 3,000 रुपये बहिणींनो. आता काय झालेलं आहे बघा, हप्ता हा 3,000 रुपये ना काही बहिणींना येणारच नाही, काही बहिणींना हप्ता नाही डायरेक्ट. हो, हे स्पष्ट आदेश आलेले आहेत. आता हे आदेश पण आपण समजून घेऊया, आणि कोणत्या त्या बहिणी आहेत ज्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 3,000 रुपये टाकले जाणार नाहीत, त्याचे आदेश काय आहेत ते पण समजून घेऊया. आणि बाकीच्या बहिणींना हे 3,000 रुपये आलेले आहेत. मग त्या किती बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये आले, किती बहिणींना आले ते पण सांगतो. ओके, आणि हे 2,000 रुपये पण कशाचे आहेत त्याबद्दल पण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलचा व्हिडिओ थोडा लांब असतो, परंतु जी माहिती मी तुम्हाला देतो ती तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाही. आणि टॉप कामाच्या बातम्या, ज्या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाही, त्या बातम्या देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत जसाचा तसा, आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, हा व्हिडिओ जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट समजून सांगतो नीटपणे, एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये मी समजून सांगतो. बघा आता सर्व माहिती आपण जाणून घेऊया. चला, अखेरकार आनंदाची बातमी आली. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. सर्वात मोठी बातमी 3,000 रुपये वाटप संदर्भात. 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. हे बघा, निवडणूकच्या नंतर ही वाटप अखेरकार आता सुरू झालेले आहे. जे पहिले बोलण्यात आलं होतं की निवडणूकच्या नंतर हप्ता द्या, निवडणूकच्या नंतर हप्ता द्या, असं पत्र पाठवण्यात आलं होतं. आणि अखेरकार जो हप्ता आहे 3,000 रुपयेचा तो आता सुरू झाला. आणि जवळपास किती बहिणींना हप्ता आला आज ते सांगतो. ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्या बहिणींनी नाही असं कमेंट करा, आणि ज्यांचं नाही कमेंट आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा.
तुम्हाला सांगतो मी, तुमच्या खात्यामध्ये आजच हप्ता येणार आहे बहिणींनो, काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही. तुमच्या खात्यामध्ये आजच हप्ता कधी मिळेल, कोणत्या वेळी मिळेल, ती गोष्ट, ती अपडेट जी आहे ती ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती समजून घ्या. काय माहिती आहे तर सर्व सांगतो तुम्हाला, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सर्व अपडेट, सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला आता आपण एक एक माहिती समजून घेऊया. तत्पूर्वी माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. सर्व व्हॉट्सअप ग्रुप, सर्व ठिकाणी सर्व बहिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना कळू द्या 3,000 रुपये वाटप संदर्भात अपडेट. चला काय आहे महत्त्वाची माहिती, आणि हे 2,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला माहिती भेटणार आहे पुढे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आता पहा ती माहिती. चला लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. आता मी तुम्हाला काय सांगत आहे, लक्षपूर्वक माहिती बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती राज्यातील सर्व बहिणींसाठी. हे बघा, महिला व बाल विकास विभागाने, एक मिनटं, तर काय म्हटलेलं आहे बहिणींनो, हे बघा, महिला व बाल विकास विभागाने 6,700 कोटी रुपयाचा निधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा जो काही निधी आहे, हा निधी 2026साठी असणार आहे. म्हणजे आता जे चालू वर्ष आहे यासाठी हा निधी मागितलेला आहे, आणि हा निधी हा सर्व 2026च्या वर्षासाठी असणार आहे. म्हणजे आता जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत, म्हणजे या वर्षासाठी हा निधी असणार आहे. किती? 6,700 कोटी. म्हणजे यावरून आपल्याला ही माहिती मिळत आहे की एका वर्षात लाडक्या बहिणींसाठी 6,700 कोटी रुपये खर्च होतात, एवढा निधी लागतो. आलं लक्षात? आणि हे बघा, निधीसाठी जी माहिती आहे, जी मागितल्याची माहिती आलेली आहे ती सूत्रांनी ही दिलेली आहे, आणि हे जे काही सूत्र आहेत हे विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे काय सांगत आहे, तुम्हाला आमच्या तर डोक्याच्या वरती जात आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सांगतो तुम्हाला, आपल्या गावरान भाषेमध्ये पण सांगतो. तुम्हाला जे समजेल त्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे बहिणींनो. तुम्ही जरासं पण टेन्शन घेऊ नका. एकमेव आपलं जे चॅनल आहे ना, या चॅनलवर तुम्हाला तुमच्या भाषेत संपूर्ण माहिती भेटते, एकदम सिंपल गावरान भाषेमध्ये. हे 6,700 कोटी रुपये हे या नवीन वर्षासाठी एवढा निधी असणार आहे, एवढा पैसा लागणार आहे, 6,700 कोटी रुपये. ही माहिती पण समजून घेणं फार गरजेचं असतं. चला ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. म्हणजे हा एक निधी आहे बुवा, हा निधी आहे, एवढा खर्च एक वर्षासाठी लागणार आहे असं यामध्ये माहिती आहे. चला सोडा ते. आता बघा, आता आपण मेन मुद्द्याची माहिती बघणार आहोत. 45 लाख महिलांची KYC प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. आता भरपूर बहिणींनी KYC केली नाही, त्यामुळे हप्ता थांबवला जात आहे. हे 3,000 रुपये आता त्यांना मिळणार नाही का मग? हा एक सवाल उपस्थित होत आहे. तर शक्यता नाही, हो शक्यता नाही आहे, सांगता येत नाही. कारण आता ज्या पद्धतीने पहिल्याच सांगण्यात आलं होतं की ज्यांची KYC होईल त्यांनाच लाभ मिळेल, त्यांनाच दर महिन्याला पैसे मिळतील, हप्ता मिळेल. परंतु आता त्या बहिणींची KYC झाली नाही. 45 लाख बहिणी अशा आहेत ज्यांची KYC झालेली नाही. परंतु माझी विनंती आहे शासनाला, या 45 लाख बहिणींसाठी पुन्हा एकतरी संधी द्यायला पाहिजे. अजून काही कारणास्तव त्यांनी KYC केली नसेल तर माझे हात जोडून विनंती आहे शासनाला, या बहिणींना KYCसाठी पुन्हा संधी द्या. 10-20 दिवस, 10-15 दिवस पण दिलं ना तरी खूप आहे. त्या बहिणी या 10-20 दिवसामध्ये KYC करून टाकतील. तर शासनाला हात जोडून विनंती आहे, KYCसाठी मुदतवाढ द्या म्हणून. चला पुढे बघा आता अपडेट, किती जणांना हप्ता आला ते बघा. तर हा आकडा कमी नाही बरं, 45 लाख बहिणींचा हा आकडा कमी नाही, आणि या बहिणींना संधी द्यायला पाहिजे. 45 लाख बहिणींची KYC झालेली नाही, या बहिणींना पुन्हा संधी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे.
या बहिणींनी पुन्हा KYC करता येईल यासाठी साईट जी आहे वेबसाईट पुन्हा सुरू करायला पाहिजे असं माझं मत आहे. बघू आता काय होतं काय नाही, शासनावर ते आहे ते, परंतु मी हात जोडून शासनाला विनंती करत आहे की KYCसाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे म्हणून. पुढे बघा, 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे योजनेचा लाभार्थी महिलांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. आता वाटप जे आहे ना, वाटप 3,000 रुपयाची लाडक्या बहिणींनो कोणत्याही क्षणी सुरू होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि जे चिन्ह आहेत ते दिसत आहेत आता. आणि ही दाट शक्यता आता वर्तवली जात आहे की राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयेचा लाभ भेटेल आणि हे 3,000 रुपये 2 महिन्याचे असणार आहेत. डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून हे 3,000 रुपये आहेत. आणि एक प्रकारे दिलासा मिळण्याचे चिन्ह आता लाडक्या बहिणींना दिसत आहे. मागच्या वेळी एक पत्र पाठवण्यात आलं होतं काँग्रेस कमिटी यांच्याकडून आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता द्या असं त्यामध्ये होतं. आणि अखेरकार आता हप्ता सुरू करण्यात येत आहे आणि अचानकपणे आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बहिणींनो, कारण मेसेज आता पडणार आहेत असं बोललं जात आहे. ठीक आहे, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, किती जणांना हप्ता आला, मग हप्ता आला का, सुरुवात झाली का. मग जर सुरुवात झाली असेल तर काही ना काही बहिणींना हप्ता मिळाला असेल ना, काहीतरी आकडा असेल की एवढ्या बहिणींना हप्ता मिळाला, या जिल्ह्यात हप्ता आला. तर काय आहे ती अपडेट आपण आता समजून घेऊया. काही नाही, तुम्ही जास्त लांब व्हिडिओ नाही, थोडंफार लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण थोडी माहिती बघणार आहोत. म्हणजे जी मुद्द्याची माहिती आहे ती मुद्द्याची माहिती आपण आता बघणार आहोत आणि त्यानंतर टॉप बातम्या असणार आहेत, त्या बातम्या पण बघून जायच्या आहेत बरं, त्या पण कामाच्या बातम्या आहेत. बघा आता महत्त्वाची माहिती, कोणाला आला का हप्ता बघा त्याबद्दल माहिती. तर हे बघा लाडक्या बहिणींनो, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3,000 रुपये जे आहेत ना, ते कोणत्या क्षणी जमा होतील हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. तुमच्या समोर दाखवतो हे बघा, कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल असं बोलण्यात आलं आहे. कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 मिळून हे 3,000 रुपये आहेत. आणि हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होतील, ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील बहिणींसाठी. तुम्ही एक काम करा, आता मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या बहिणींनो, मेसेजकडे लक्ष द्या. तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी आता 3,000 रुपये जमा होतील. ओके, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. 3,000 रुपये कोणत्या क्षणी जमा होतील बहिणींनो, जास्त तुम्हाला वाट बघण्याची आता गरज नाही. मी तुम्हाला बोललो होतो 3,000 रुपये आणि 2,000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. चला या दोन्ही अपडेट संदर्भात मी माहिती देतो. पहिले हे 3,000 रुपये संदर्भात माहिती देतो. 3,000 रुपये जे आहेत ना, हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे. हा 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता, या 2 महिन्याचा हप्ता हा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होईल तुम्हाला मेसेज पडतील बहिणींनो. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. आणि चला आता अखेरकार हे 2,000 रुपये संदर्भात पण माहिती देतो. हे 2,000 रुपये जे आहेत ना लाडक्या बहिणींनो, हे 2,000 रुपये PM किसान योजनेचा हा हप्ता आहे. शेतकरी भावांसाठी हा हप्ता आहे. PM किसान योजना तुम्हाला चांगलीच माहीत असेल. जे शेतकरी भाऊ असतील ते व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी ही अपडेट आहे. 2,000 रुपये जे आहेत ना, हे आता फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला मेसेज येतील. ओके, फेब्रुवारीमध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत शेतकरी भावांना. PM किसान योजनेचा पुढील हप्ता असणार आहे तो. ओके, जो असेल हप्ता तो 2,000 रुपयाचा हप्ता शेतकरी भावांना मिळेल आणि हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळेल. म्हणजे भावांना बहिणींना सर्वांना हप्ता मिळणारच आहेत. परंतु पहिले लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये वाटप पहिले सुरुवात होणार आहे आणि ही वाटप कोणत्या क्षणी होणार आहे, त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्यायचं आहे. कारण तुम्हाला मेसेज पडतो. आता काही बहिणींचा मोबाईल नंबर जरी बँकेशी लिंक असेल तरच मेसेज पडेल. काही बहिणींना मेसेज येत नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक करून घ्या. म्हणजे तुम्हाला पण कळेल की हप्ता आला की नाही. तुम्हाला मोबाईलवरूनच कळून जाईल. ओके, चला ठीक आहे. 3,000 रुपये 2,000 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती मी समजून सांगितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची माहिती आली होती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. चला आता आपण अशा टॉप बातम्या बघणार आहोत ज्या तुम्हाला कोणत्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही. अत्यंत महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या बघा तुम्ही आता. सर्व माहिती बघा आता.
तीनच टॉप बातम्या आहेत, परंतु फार महत्त्वाच्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी. बघा ते अपडेट. चला, पहिली जी बातमी आपण इथे बघणार आहोत, पहिलीच बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा जबरदस्त हादरा. 27 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय बाजारातून देशासाठी मोठी बातमी. काय आहे बातमी समजून घ्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्याची घोषणा गेल्या ऑगस्टमध्ये केली होती, मागच्या वर्षी. दरम्यान त्यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ आकारण्यात येत आहे. अमेरिकेनं लावलेल्या या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध ताणले गेले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारतानं चीन आणि रशियात आपली निर्यात वाढवल्यामुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. हाच आता अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. बघा, आता अमेरिकेने साथ सोडली तर मग आता चीन आणि रशियासोबत भारत व्यापार करू लागलेला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा जडफडाट होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेत मोठी ट्रेड डील जी आहे ती होणार होती, मात्र सध्या तरी तिचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन केला नाही म्हणून ट्रेंड जे आहे डील होऊ शकली नाही असा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात आला आहे. मात्र कायमच भारतावर दबाव निर्माण करून पाहणाऱ्या अमेरिकेला आता भारतानं चांगलाच धक्का दिला आहे. अमेरिकेसोबत होणारी भारताची ट्रेंड डील जरी थंड बस्त्यात गुंडाळली गेली असली तरी देखील आता अमेरिकेकडे भारत आणि युरोपियन संघ जगातील सर्वात मोठा व्यापारी डील करण्याचा खूप जवळ पोहोचले आहे. युरोपियन संघात सध्या स्थितीमध्ये एकूण 27 देश आहेत. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ब्रसेल्स येथे युरोपियन युनियनशी संबंधित महत्त्वाच्या नेत्यांसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये युरोपियन युनियनसोबत भारत जी ट्रेड डील करणार आहे त्याचं अंतिम स्वरूप असं असेल यावर चर्चा करण्यात आली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार आता ही डील अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान या हालचाली वाढण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं सुरू केलेलं टॅरिफ वॉर असल्याचं देखील बोललं जात आहे. अमेरिकेनं अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दबाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता युरोपियन युनियन देखील या ट्रेड डीलसाठी उत्सुक आहे. लवकरच भारत आणि युरोपियन संघांमध्ये जागतिक सर्वात मोठी व्यापारी डील झाल्याचं पाहायला मिळू शकतं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे. ओके, चला ही बातमी समजली तुम्हाला. आता बातमी नंबर 2 बघा, महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत आता. बातमी नंबर 2 बघा आता. 8वा वेतन आयोग. हे बघा, 8वा वेतन आयोग संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे, कामाची बातमी आहे. बघा, 8वा वेतन आयोग मूळ पगार दुप्पट होणार. काय म्हटलेलं आहे बघा. तर मूळ पगार दुप्पट होणार. काय अपडेट समजून घ्या. फिटमेंट फॅक्टरनुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो याबद्दल आपण या रिपोर्टमध्ये, या बातमीमध्ये समजून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे डोळे आता 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहेत. वेतन सुधारणेमध्ये सर्वात कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. याच एका आकड्यावर कर्मचाऱ्यांना मूळ पगार जो आहे, पगार आणि पेन्शन किती वाढणार हे अवलंबून असते. सध्याच्या चर्चेनुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून यामुळे मूळ पगार थेट दुप्पट होऊ शकतो.
काय असतो हा फिटमेंट फॅक्टर? सरकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित पगार काढण्यासाठी एक साधे सूत्र वापरले जाते. तुमच्या विद्यमान मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टरने गुणले की नवीन मूळ वेतन मिळते. हा फॅक्टर जेवढा जास्त तेवढी पगारवाढ मोठी. वेतन आयोगाचा प्रवास. 6वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर 1.92 होता. यामुळे किमान मूळ वेतन 3200 रुपयांवरून 7440 रुपये झाले होते. 7वा वेतन आयोग यात 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला. परिणामी किमान मूळ वेतन 7440 रुपयांवरून थेट 18,000 रुपये झाले, तर कमाल वेतन 2.50 लाखांपर्यंत पोहोचले. आता 8वा वेतन आयोगाचे संभाव्य गणित. सध्या 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 1.8 ते 2.86 दरम्यान असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी एका उदाहरणावरून ही वाढ समजून घेता येईल. उदाहरणादाखल गणित फिटमेंट फॅक्टर 2.15 धरल्यास, हे बघा आपण 2.15 धरू. फिटमेंट जे फॅक्टर आहे हा एक अंदाज लावला जातो यामध्ये किती पगार वाढू शकते म्हणून. हे बघा विद्यमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि जरी संभाव्य फिटमेंट फॅक्टर 2.15 जरी लागू झालं तर नवीन मूळ वेतन 18,000 गुणिले 2.15 गुणिले केलं आणि बरोबर त्याचं उत्तर येतं 38,700 रुपये. म्हणजेच जर सरकारने 2.15चा फॅक्टर स्वीकारला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार थेट 18,000वरून 38,700 रुपये होईल. ही वाढ 100% अधिक आहे बघा. तर अशा पद्धतीचं हे फिटमेंट फॅक्टरचं हे गणित होतं 8व्या वेतनसाठी. चला ही बातमी ही माहिती समजली. पुढील अपडेट बघा. चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. एवढी शेवटची बातमी बघा, महत्त्वाची बातमी आहे. इन्कम टॅक्स संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट. न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट. हे बघा 1 एप्रिलपासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू होणार. सर्वसामान्यावर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया या रिपोर्ट या बातमीमधून. देशातील करदात्यांची अनेक वर्षांपासून तक्रार होती की इन्कम टॅक्सचा कायदा अतिशय गुंतागुंतीचा आहे. कोणता नियम कुठे लागू होतो आणि कोणत्या कलमानुसार किती कर भरायचा हे समजणं सामान्य माणसांसाठी अवघड होतं. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकार आता इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू करत आहे. हा नवा कायदा 1 एप्रिलपासून देशभरात अंमलात येणार असून तब्बल 64 वर्षांपासून लागू असलेल्या इन्कम टॅक्स ॲक्ट 1961ची जागा घेणार आहे. 1961मधील इन्कम टॅक्स कायदा त्या काळात तयार झाला होता जेव्हा भारताची अर्थव्यवस्था आज इतकी डिजिटल किंवा आधुनिक नव्हती. कालांतराने या कायद्यात शेकडो दुरुस्त्या करण्यात आल्या. परिणामी कायदा इतका जड आणि गुंतागुंतीचा झाला की तो समजणं तर दूरच वाचणंही कठीण झालं. याचा सर्वाधिक त्रास नोकरदार वर्ग, छोटे करदाते आणि ज्येष्ठ नागरिकांना होत होता. त्यामुळे संपूर्ण कायदा नव्याने लिहिण्याची गरज सरकारला वाटू लागली. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025मध्ये काय बदल होणार बघा. आता सरकारनुसार नवा इन्कम टॅक्स कायदा सध्याच्या कायद्यांपेक्षा सुमारे 50% लहान असेल. यामध्ये सोपी आणि सरळ, इथे 2025 आहे का तर 2026चा असणार आहे हा. बरं लक्षात घ्या, प्रिंट मिस्टेक झाली असेल. यामध्ये सोपी आणि सरळ भाषा वापरण्यात आली आहे जेणेकरून करदात्यांना तज्ज्ञांच्या मदतीशिवाय नियम समजू शकतील. अनावश्यक कलमे काढून टाकण्यात आली असून कालबाह्य आणि वापरात नसलेले अनेक नियम पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. सरकारचा दावा आहे की यामुळे करविषयक वाद आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये ही घट होईल. हे बघा टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही. आता करदात्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे टॅक्स दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच तुमची कर स्लॅब जशी होती तशीच राहणार आहे. हा कायदा रेव्हेन्यू न्यूट्रल असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच ज्यामुळे सरकारच्या महसूलवरही परिणाम होणार नाही. बदल फक्त नियमांच्या मांडणीत आणि प्रक्रियेत आहे. असेसमेंट इयरचा गोंधळ संपणारा. आतापर्यंत इन्कम टॅक्समध्ये प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर या संज्ञांमुळे अनेकांचा गोंधळ उडायचा. नव्या कायद्यात हा गोंधळ दूर करण्यात आला असून
आता फक्त टॅक्स इयर ही एकच संकल्पना असेल, त्यामुळे ITR भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तसेच ठरलेल्या तारखेनंतर रिटर्न भरला तरी कायद्यांना TDS रिफंड मिळण्याचा हक्क कायम राहणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की बजेट 2026-27 मध्ये करासंबंधित जे नवे बदल होतील, वैयक्तिक कर, कॉर्पोरेट टॅक्स किंवा HUF संदर्भातील नियम, ते सगळे याच नव्या इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 अंतर्गत समाविष्ट केले जातील. संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे बघा, संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता नियमावली आणि नवीन टॅक्स फॉर्म तयार करण्याचं काम सुरू आहे. ओके, तर अशा पद्धतीची ही बातमी होती. चला ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या टॉप बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. चला या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा. बस दुसरं काहीच म्हणणं नाही. तुम्ही व्हिडिओ पाहत जा फक्त आपल्या चॅनलचे रेग्युलर, कारण एवढी महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, एवढा लांबलचक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो. त्यामुळे तुम्ही जरा व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुमची जो सपोर्ट आहे तो सपोर्टची गरज आहे आपल्या चॅनलला. त्यामुळे सपोर्ट करत राहा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.